नमस्कार मंडळी. आज आपण एका जबरदस्त योजनेबद्दल बोलणार आहोत, खास करून महाराष्ट्रातल्या आपल्या शेतकरी बांधवांसाठी. ही योजना आहे ठिबक सिंचन योजना. कमी पाण्यात जास्त पीक काढण्याचं स्वप्न आता खरं होऊ शकतं. चला तर मग बघूया ही योजना नेमकी कशी काम करते आणि शेतीमध्ये काय क्रांती घडू शकते. तर आज आपण काय काय पाहणार आहोत. सगळ्यात आधी या योजनेमागचा विचार काय आहे, मग सरकार नक्की काय मदत देणार आहे, अनुदानाची डिटेल्स काय आहेत, अर्ज कसा करायचा, ही जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, आणि हो, त्यासाठी कुठली कागदपत्र लागतील हे सुद्धा बघू. चला तर मग सुरू करूया. सगळ्यात पहिला प्रश्न, ही योजना इतकी महत्त्वाची का आहे, याचं उत्तर अगदी सोपं आहे. बघा, आजकाल पाण्याची किती कमतरता आहे हे काही वेगळं सांगायला नको. त्यामुळे पाण्याची बचत करणारी स्मार्ट शेती आता फक्त एक चॉईस राहिलेली नाहीये, तर ती काळाची गरज बनली आहे. आज तुम्ही बघा, सगळीकडे पाण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मग अशा वेळी आपल्या प्रत्येक शेतकरी बांधवापुढे एकच मोठा प्रश्न असतो की कमीत कमी पाण्यात भरघोस उत्पन्न कसं काढायचं. आणि खरं सांगायचं तर याच एका प्रश्नात या संपूर्ण योजनेचं सार दडलेलं आहे. आणि याच मोठ्या प्रश्नाचं उत्तर म्हणून महाराष्ट्र शासनाने एक जबरदस्त उपाय आणलाय, तो म्हणजे ठिबक सिंचन योजना. चला जरा जवळून पाहूया की ही योजना नेमकी आहे तरी काय. अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर ठिबक सिंचन योजना म्हणजे सरकारकडून मिळणारी एक प्रकारची डायरेक्ट फायनान्शियल मदत. ही मदत कशासाठी, तर शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये ठिबक किंवा तुषार सिंचनासारख्या मॉडर्न टेक्निक्स बसवाव्यात यासाठी. याचा फायदा काय, तर पाण्याचा एक एक थेंब वाचतो आणि तो थेट पिकाच्या मुळांपर्यंत पोहोचतो. आणि हो, ही योजना काही फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित नाहीये. ही खरं तर केंद्राच्या मोठ्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचाच एक महत्त्वाचा भाग आहे. आणि या मोठ्या योजनेचं एकच टार्गेट आहे, पर ड्रॉप मोर क्रॉप, म्हणजेच पाण्याच्या प्रत्येक थेंबातून जास्तीत जास्त पीक काढणं. आता ऐका सगळ्यात भारी गोष्ट, या योजनेतून जो काही खर्च येतोय ना, त्याच्या तब्बल 80% सबसिडी म्हणजे अनुदान मिळू शकतं. विचार करा, 80%. ही खरंच शेतकऱ्यांसाठी एक खूप मोठी आर्थिक मदत आहे. ठीक आहे, तर मग आता जरा या अनुदानाचे डिटेल्स बघूया. म्हणजे नक्की काय मिळतं आणि कोणाला मिळतं हे सविस्तरपणे समजून घेऊ. ओके, तर इथे बघा अनुदान कसं मिळतं. जे सर्वसाधारण शेतकरी आहेत त्यांना खर्चाच्या 55% अनुदान मिळतं. पण जे अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी आहेत ना, म्हणजे ज्यांच्याकडे जमीन थोडी कमी आहे, त्यांच्यासाठी तर चक्क 80% अनुदान आहे. आणि हे लक्षात ठेवा, ही मदत एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त 5 हेक्टर जमिनीसाठी मिळते. बरं, मग या अनुदानातून काय काय घेता येतं, तर तुम्ही ठिबक सिंचन सेट बसवू शकता, स्प्रिंकलर सिस्टम म्हणजे तुषार सिंचन प्रणाली लावू शकता, किंवा पाणी साठवण्यासाठी लागणारी जी छोटी मोठी उपकरणं असतात ती सुद्धा बसवू शकता. चला आता सगळ्यात प्रॅक्टिकल भागाकडे वळूया. ही सगळी माहिती तर मिळाली, पण या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करायचा कसा. एक गोष्ट सगळ्यांनी पक्की लक्षात ठेवा, अर्ज करण्याची सगळी प्रोसेस ही पूर्णपणे ऑनलाईन आहे. त्यासाठी कुठे दुसरीकडे जायचं नाही, फक्त आणि फक्त शासनाच्या अधिकृत महाडीबीटी शेतकरी पोर्टलवरच अर्ज करायचा आहे. ही प्रोसेस खरं तर खूप सोपी आहे. फक्त या 5 स्टेप्स लक्षात ठेवा. स्टेप 1, पोर्टलवर जाऊन तुमचं रजिस्ट्रेशन करा. स्टेप 2, अर्ज करा म्हणून एक ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा. स्टेप 3, तिथे तुम्हाला बऱ्याच योजनांची लिस्ट दिसेल, त्यातून आपल्याला सिंचन योजना निवडायची आहे. स्टेप 4, मग समोर आलेला फॉर्म व्यवस्थित भरा आणि तुमची कागदपत्र अपलोड करा. आणि शेवटची सगळ्यात महत्त्वाची स्टेप 5, सबमिट करण्याआधी भरलेली सगळी माहिती बरोबर आहे की नाही हे एकदा नीट तपासून घ्या. आता अर्ज करायला बसणार असाल तर एक छोटासा सल्ला, काही कागदपत्र आधीच तयार ठेवा, म्हणजे तुमचं काम एकदम सोपं होईल. बघूया काय काय लागतं ते. तर बघा, तुमचं ओळखपत्र, बँकेच्या पासबुकची कॉपी, जर तुम्ही SC/ST प्रवर्गात असाल तर जातीचा दाखला, आणि लागू असल्यास दिव्यांग प्रमाणपत्र. ही सगळी डॉक्युमेंट्स तुम्हाला स्कॅन करून तयार ठेवावी लागतील. तर ही होती ठिबक सिंचन योजनेची संपूर्ण माहिती. आज ज्या प्रकारे पाण्याची टंचाई वाढत आहे ते पाहता तुम्हाला काय वाटतं, अशा योजना खरोखरच आपल्या महाराष्ट्रातल्या शेतीचं भविष्य बदलू शकतात का, यावर विचार करायलाच हवा.